भाजीला काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न असतो ना. आणि त्यामध्ये जर घरात सोयाबीनच्या वड्या असल्या तर आपल्याला असं वाटतं आज नको, घरात फारसं कोणी खात नाही. पण खरं सांगू का, त्याच सोयाबीन वड्यांची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण जर तयार केली तर ताटात एकही घास शिल्लक राहणार नाही. करायला एकदम सोप्या व खायला एकदमच टेस्टी अशी ही सोयाबीन वड्यांची भाजी तयार होते. चला तर मग लगेचच ही सोयाबीन वड्यांची भाजी आपण करायला घेणार आहोत. तर त्यासाठी आता सर्वात आधी इथे आपण सोयाबीन वड्या एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण जी भाजी तयार करणार आहोत ती 2 ते 3 जणांसाठी पुरेशी आहे. तर आता इथे आपण सर्वात आधी सोयाबीन वड्या पाण्यामध्ये वाफवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. जवळपास 1 पेला पाणी मीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे पाव चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये 2 चिमूट एवढी हळद घालायची आहे आणि पाणी गरम होऊ द्यायचं आहे. नेहमीप्रमाणेच तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे हळद आणि मीठ पाण्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये घेतलेल्या सोयाबीन वड्या आपल्याला पूर्ण घालून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता, आता सोयाबीन वड्यांचा आकार आणि नंतर फुलल्यानंतरचा आकार दाखवते तुम्हाला. आता आपण जो चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने हलक्या हाताने ह्या सोयाबीन वड्या अशा पाण्यामध्ये आपल्याला थोड्या बुडवून ठेवायच्या आहेत. असं केल्यामुळे बघा, वड्यांमध्ये आतपर्यंत पाणी छान मुरलं जातं आणि वड्या छान फुलतात. तर इथे आपण जी पाण्याखालची गॅस आहे ती मी अजून चालूच ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सोयाबीन वड्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत. गॅस आता मी बंद केलेला आहे. यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी झाकण असंच ठेवायचं. आता इथे 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही वड्यांचा आकार पहिला कसा होता आणि आता किती छान वड्या फुलल्या गेलेल्या आहेत ते बघू शकता. तर असा छान दुप्पट फुलून ह्या वड्या तयार होतात. आता इथे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. थोड्या थंड करून घेते आणि पाणी काढून घेते. तर इथे आपण वड्यांमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. छान हाताने पिळून घेतलेले आहेत. आता ह्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर इथे व्हिडिओत तुम्हाला जे प्रमाण दाखवलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्या घ्यायच्या आहेत आणि छान अशा हलक्या बारीक करून घ्यायच्या आहेत. जास्त बारीक नाही करायच्या. यापेक्षाही थोड्या तुम्ही जाडसर ठेवल्या तरीही चालतील. तर आता पूर्ण अशाच बारीक करून घेतलेल्या आहेत. तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पूर्ण बारीक करून घ्यायच्या. हातानेही तोडून घेतल्या तरीही चालतील. पण अशा जर बारीक करून घेतल्या, मिक्सरला फिरवून घेतल्या तर त्या खायला छान लागतात. चला मग भाजी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वात आधी आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. तर बघा, इथे मोहरी छान तडतडायला सुरुवात झालेली आहे. मोहरीच्या फुटण्याचा छान आवाज येत आहे. आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. पाव चमचा मी यामध्ये हिंग घातलेला आहे. त्याचबरोबर इथे 3 ते 4 हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. हिरवी मिरची तेलामध्ये छान परतून घ्यायची. आता हे बघा, हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो घातला. हा कांदा छान हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत परतायचा आहे. या भाजीसाठी आपल्याला कुठलंही वाटण करायची गरज नाही किंवा कुठलंही साहित्य भाजायची गरज नाही. झटपट तयार होणारी भाजी आहे. अगदी चपातीवर मुलांना तुम्ही ही कोरडी सोयाबीनची भाजी टाकून दिलीत अशी छान आणि त्याचा रोल करून दिलात तर मुलंसुद्धा आवडीने खातील. आता इथे छान घरचं असं तयार केलेलं मस्त आलं लसूण जाडसर इथे मी ठेचलेलं घातलेलं आहे. याचा छान फ्लेवर भाजीमध्ये उतरतो. तर आता इथे आपल्याला आलं लसूणसुद्धा छान परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी इथे घेतलेलं होतं. त्याचबरोबर इथे पाव चमचा आपल्याला जाडसर असं कुटलेलं जिरं घालायचं आहे आणि हळद घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा गरम मसाला, त्याचबरोबर इथे चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढी धना पावडर घालायची आहे. असे हे पूर्ण आपण कोरडे मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत. ते आपल्याला एकदा छान परतून घ्यायचे आहेत असे. आणि हे पूर्ण परतून घेतल्यानंतर
बघा, भाजीची चव छान चटपटीत यावी यासाठी आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक मी चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. हा टोमॅटो आपल्याला छान यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी फार जास्त गाळ करणार नाही, पण तरी आपल्याला हा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेणार आहोत. तर 2 मिनिटासाठी फक्त मी यावर झाकण ठेवणार आहे. असं केल्यामुळे टोमॅटो आपला पाहिजे तसा शिजला जातो. आता 2 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि इथे टोमॅटो बघा छान सॉफ्ट असा हा झालेला आहे आणि आपल्याला हा इतकाच शिजवायचा आहे. जास्त जर टोमॅटो तुमचा शिजला तर भाजीला ओलसरपणा तयार होतो. तर इथे बघा चमच्याने तुम्हाला असा मॅश करून दाखवते मी. तर आता टोमॅटो तर झालेला आहे. आता भाजीची चव आणखीनही छान अशी मस्त हलकीशी तिला आंबट चव यावी यासाठी आपण यामध्ये घरचं ताजं असं दही घालणार आहोत. तर इथे 2 चमचे नाश्त्याच्या चमच्याने मी दही घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आणि यानंतर हे दही यामध्ये एकत्र करून घ्यायचं. गॅसची स्पीड कमी ठेवायची. तर आता हे पूर्ण मी एकत्र करून घेते आधी. ही भाजी खाताना छान क्रीमी लागावी यासाठी यामध्ये आपण घरच्याच दुधावरची ताजी अशी मलाई चमचाभर घेतलेली आहे. ही मलाई नसेल तुमच्याकडे तर चांगलं मलाई असलेलं दही वापरायचं. ते तुम्ही वापरलं तरीही चालेल. तेही जर नसेल तर मग फ्रेश क्रीम चमचाभर वापरली तरीही चालेल. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातलेली आहे. तर कोथिंबीर छान अशी ही आपल्याला परतून घ्यायची आहे. म्हणजे तिचाही छान फ्लेवर या पूर्ण आपल्या भाजीसाठी आपण जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये उतरतो. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे जे सोयाबीन वड्या आपण मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत त्या आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर आता इथे मीठ घालून घेते. सुरुवातीला आपण सोयाबीन वड्या पाण्यामध्ये वाफवताना मीठ घातलेलं आहे. त्यामुळे आता मीठ बेताने घालायचं म्हणजे भाजी खारट व्हायला नको. आता हे पूर्ण सोयाबीन वड्यांमध्ये हा मसाला आपल्याला छान एकत्र करून घ्यायचा आहे. आता ही भाजी पूर्ण छान एकत्र करून झाल्यानंतर बघा आपण यावर फक्त 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. म्हणजे भाजीला छान वाफ बसेल आणि घातलेलं पूर्ण जे साहित्य आहे त्याचा फ्लेवर छान सोयाबीन वड्यांमध्ये उतरेल आणि भाजी खायला छान टेस्टी लागेल. यासाठी आता भाजी एकत्र करून झाल्यानंतर एकदा मी झाकण ठेवून घेते आणि छान याला वाफ देऊन घेणार आहोत. तर आता इथे आपण 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं आणि आता ही भाजी परत एकदा छान आपण हलवून घेणार आहोत आणि भाजी ही खायला एकदम तयार झालेली आहे. तर आहे ना मंडळी, एकदम करायला साधी सोपी अशी ही भाजी, तशीच खायलाही एकदम जबरदस्त लागणारी अशी ही भाजी आहे. म्हणजे तुम्ही एकदा का ही भाजी खाल्लीत की नेहमीच ही भाजी करून खावीशी वाटेल अशी ही भाजी आहे. तर तुम्हीही वेळ न करता लगेचच बघितल्या बघितल्या ही भाजी तयार करायला घ्या. म्हणजे तुम्हालाही या भाजीची चव नक्कीच कळेल आणि तुमची ही सोयाबीन वड्यांची कोरडी भाजी तयार कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला नक्कीच विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.